तर हॅलो मित्रांनो, कसे आहात तुम्ही? माहीत असेल मी पण मजेतच आहे. तर घेऊन आलो तुमच्यासाठी न्यू ब्लॉग. तर 2-3 दिवस थोडा गॅपच पडला, कारण की बाहेरगावी गेलो होतो. इमर्जन्सी थोडीशी, त्याच्यामुळे 2-3 दिवस काय ब्लॉग केला नाही मी. हां, तर म्हटलं आज आहे टाईम, ड्युटीवर चाललो आहे. कारण की सुट्ट्याही भरपूर पडल्या आता. सारखे मॅनेजरचे कॉल येत आहे, कुठे कुठे, कारण की काम पेंडिंग पडलं आहे बरंचसं. तर आता ब्लॉगिंग स्टार्ट केली मी आता बऱ्याच दिवसापासून. जवळजवळ 10 एक दिवस झाले असेल ब्लॉगिंग स्टार्ट करून मला. पण रिस्पॉन्स काही तेवढा खास भेटत नाही आहे. पण लगे रहेंगे हम भी. काही जास्त व्ह्यू काही येत नाही आहे. आता नेमकं प्रॉब्लेम काय काही समजायला मार्ग नाही. तर पण हम भी जिद्दी है, लढते रहेंगे, चलेंगे. आता 5-5, 10-10 वर्ष होतं लोकांना यूट्यूबर्स होण्यासाठी. तर आपण तर आता 10 दिवस झाले. त्याच्यामुळं आपण काही एवढं खचून जात नाही किंवा हारून जात नाही. सुरुवात आपली झाली ते महत्त्वाचं आहे. कारण की ब्लॉगिंग स्टार्ट करणं बहुत म्हणजे कधीपासून चालू होतं माझं ब्लॉगिंग स्टार्ट करायचं. पण बरेच प्रॉब्लेम आले, बऱ्याच गोष्टी आल्या. त्याच्यामुळे ब्लॉगिंग स्टार्ट केलंच नाही. आणि एवढं बोलणं बी काही कधी सुचत नव्हतं, कारण की काम आणि घर एवढंच लक्षात होतं. एन्जॉयमेंट लाईफमध्ये काही कधी राहिलीच नाही. तर एन्जॉयमेंटसाठी किंवा करमणुकीसाठीच मी ब्लॉगिंग स्टार्ट करतोय. चला बा आपल्याला काही जास्तच फेमस फेमस तर सगळ्यांना व्हायला आवडतं. पण नाही, आपल्याला क्वचित लोक ओळखले तरी भरपूर झालं आपल्यासाठी. ते आता भविष्य आहे, नशीब आहे त्याचं. आपलं काम आहे करत राहणं. शेवटी नशिबाच्या पुढे जाता येत नाही. ज्याच्या नशिबात जे लिहिलं आहे ते होतंच. आणि नशिबाच्या भरोश्यावर बसून राहणं बी ते चुकीचं आहे. कारण की जे आपल्या हातात आहे ना, ते आपल्याला करावंच लागणार आहे. त्याच्यामुळं मेहनती करत राहा. मेहनतीला फळ भेटतं. ते कधी भेटतं कोणाला सांगता येत नाही. कोणाला लवकर भेटतं, कोणाला उशिरा भेटतं. पण मेहनतीचं फळ भेटतं म्हणून भेटतंच. हे तर विधिलिखित आहे. त्याच्यामुळं मेहनत करत राहा. मेहनतीला यश मिळतंच. आणि बऱ्याच अशा गोष्टी आहे का ब्लॉगिंग करणं आमच्या इलाक्यात म्हणजे खेड्यागावात सहसा कोणी इंटरेस्ट घेत नाही. आणि जो ब्लॉगिंग करतो ना त्याला बी हसतात. कारण की असं मोबाईलचं व्हिडिओ बनवून शूट करणं म्हणजे थोडंसं इकडं थोडंसं खेड्यागावात त्यांना असं वाटतं ना फक्त एकच जमतं, रील बनवायचं. आणि आमच्या गावात मग असं राहतं, यंग यंग पोरं आहे ना, रिकामे उद्योग करतात. पत्ते पत्ते खेळणं, दारू पिणं, जुगार म्हणजे ह्या गोष्टी आहे. आईबापा शेतात कामं करतात आणि ते खुशाल कसं शंकराचं मंदिर आहे आमच्या गावात, तर तिकडे जाऊन पत्ते पत्ते मस्त खेळत बसतात. आपल्याला काही त्या गोष्टी आवडते नाही, पत्ते पित्ते नाही, आपल्याला काही पत्ते जमत बी नाही, उमजते नाही कशी खेळायचे काय खेळायचं. आपलं ते एकच ध्येय फक्त काम करायचं आणि घरचे कसे आपले सुखी राहतील एवढा विचार करतो. बाकीच्या गोष्टी सोडून देतो. काम केलं तरच माणूस खुश राहू शकतो. असं रिकामट्याकडे उद्योग करून काय भेटणार आहे? तुम्हीच मला सांगा, जर आईबापला आपल्या शेतात काम करताना आपण खुशाली इकडं तिकडं हुंडक्या मारत बसतो, त्याला महत्त्व नाही ना. हं? आता काहींचे आईबाप असतात श्रीमंत, ते पोरं तसे निघतात, अजून तुकारा निघतात. ते विचार नाही करत, चला आपण कोणाच्या जीवावर मोठे आहे, बाबा जीवावर मोठे आहे, आपलं काहीच काय म्हणता ना, काहीच कर्तृत्व नाही आहे, काहीच नाही आहे लाईफमध्ये. त्यांना असं वाटतं आपलं आयुष्याचं असंच जातं बुवा, एकदम मजेशीर जातं शेवटपर्यंत. पण तसं राहत नाही मित्रांनो. जोपर्यंत आईबाप राहतं ना, तोपर्यंत त्याचं आयुष्य मजेत राहतं. पण एक वेळेस आईबाप गेल्यावर ना, त्या पोराचं सुद्धा आयुष्य पहा तुम्ही एकदम बेकार होऊन जातं. कोणी विचारत नाही, काही नाही. आणि त्याला नंतर पस्तावा येतो, साला आपण जरी काम केलं असतं, काही गोष्टी केल्या असत्या. त्याच्यामुळं कष्टाला कधीही महत्त्व द्या. कष्ट करा, मेहनत करा आणि सगळ्यांशी गोडी गुलामीनं राहा. कारण की कोणता दिवस कोणासाठी कसा उगल ना सांगता येत नाही. त्याच्यामुळे याच्यावर जळा, त्याच्यावर जळा, जळणुकीची भावनाच ठेवायची नाही. एकदम आपलंसं वागायचं, एकदम मजेशीर. आता ब्लॉगिंग मी सध्या बाहेरच करतोय, कारण की घरी बी करता येत नाही. कारण की ज्या दिवशी काय म्हणतात ना, माझे 100 सबस्क्रायबर झाले ना, त्याच दिवसापासून मी ब्लॉगिंग डायरेक्ट घरून स्टार्ट करेल. पण सध्यापुरतं तरी मी आता बाहेरूनच ब्लॉगिंग करेल. ना कामावर ना घरी, मध्ये कुठेच थांबलो का तिथंच ब्लॉगिंग स्टार्ट करेल. तर सांगा मला व्हिडिओ कसा वाटला. आणि प्लीज प्लीज यार सपोर्ट करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि माझ्या व्हिडिओला माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करून घ्या मित्रांनो. ते कसं जास्त बोलता येत नाही. चला टाईम झाला ड्युटीचा, भेटू उद्या. उद्या म्हणजे नेक्स्ट ब्लॉगमध्ये.
चला बाय.